हो ना काका, कोण नाराजीत आहे? विचार नाही तर काय राजा, त्या काका तर बनलो मी, पण त्या काकूचा नवरा कधी बनून काही समजून नाही राहिलं. कोणी पोरगी पाहायला तयार नाही. लग्नाचं वय होऊन गेलं, वय होऊन का लग्नाचं वय होऊन चाललंय गेलं, तरी कोणी पोरगी पाहायला तयार नाही. कोणी असा रिश्तेदार म्हणत नाही का खांद्यावर दुपट्टा घेतो बा न चल त्यासाठी पोरगी पाहायला येतो. विचार नाही तर काय राजा त्या काकाच्या मांग. मायाबीन लग्न करायची इच्छा आहेस काय तुझी? काका तुम्ही टेन्शन नका घेऊ, जोपर्यंत तुमचा पुतण्या आहे तोपर्यंत तुमचं लग्न होतेच. मी घेईन माझ्या खांद्यावर दुपट्टा तुमच्यासाठी पोरगी पाहिली. अहो काका असे कोण करू राहिले? मन भरून आलं रे बोलण्यानं. ना म्हटलं संडासच लागली काय? पण पोरगी आहे कुठं? अहो काका माझ्या मामाच्या घरापाशी एक पोरगी आहे, तिथं आपला एक शब्दही खाली जात नाही. मी जर म्हटलं ना तिथं आपल्याला इथं पोरगी द्यायची आहे तिथंच देते. मग तर चांगलं आहे. मग आता मी तुम्ही आणि याला सोबत घेऊ. चला मग तयारी करा. आजच जावं लागते काय? हा चला मग. लय आनंद होऊन राहिला मला. हे टोपीन दुपट्टे काय घातले? मानवाय वाटलं पाहिजे, वजन पडलं पाहिजे जरासं. हा बरोबर आहे. चांगला दिसून राहिला. टिक्का लावून घ्या लागत होता एक काजळाचा. काजळाचा टिक्का काऊन? अरे चांगली दिसून राहिले तुम्ही, कोणाची नजर नाही लागली पाहिजे म्हणून. चालता का मग आपण? हा चल ना. पैदल जावं लागते आपल्याला. मला माहित आहे पदलची स्पीडिंग आहे तुमची. चला. मी म्हणतो कुठं चालले? कुठं नाही. सोडून देऊ काय? चल ना. हँग हँग पेट्रोल लाईन टाका लागत गाडीत. चला का? हँग जाय बरं घरी, जेवण घेऊन कर, आम्हाला जाऊ दे. चला सोडून देतो ना. नाही नाही काही गरज नाही आम्हाला. चल रे. अरे पेट्रोल नको टाकता ना. नाही नाही आम्ही नाही टाकत. त्याला सांगितलं का आपण येऊन राहिलो म्हणून? अरे आपली इज्जत आहे तिथं. पाहू नका कोण. चल. याला सांगू नको आपण पोरगी पाहायला चाललो म्हणून. अरे बा कुठं चालले? काय नाही असंच फिरायला चाललो. टोपी किपी घालून त्याही सर्वांनी घातली. पोरगी पाहायला चालले काय? पोरगी पाहायला नाही चाललो, असं याच्या मामाच्या गावाला चाललो. सांगणार रे. एवढ्याही सर्वांनी गिरवानी घालून याही टोपी घातली. कपडे घालायला नाही भेटत, कुठं जायला भेटत नाही का नाही, म्हणून आज घालून घेतले. हा बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो सम्यक, बे आज आपल्या गावात गणपतीचं जेवण आहे तर मस्त आलू वांगीची भाजी, जलेबी, बुंदा सरच आहे. रंग येते आज संध्याकाळी. मी तर कालपासून जेवलो नाही राजा. आज संध्याकाळी जेवण आहे तर. काय बोलतो? जेवण आहे? तू राजा मामाच्या गावाला चालला रिकामाच. अरे कॅन्सल, मामाची इथं जाणं. आपल्याला पोरगी पाहायला जायचं होतं ना. तुला टाकणार पोरगी. तुमचं लग्न महत्वाचं आहे का जेवण महत्वाचं आहे? अरे बा जेवण कधी भेटते ना बा, पोरगी पाहून घेऊ ना तेवढी. असं पोरगी पाहायला चालले होते मग तुम्ही? जेवण महत्वाचं आहे ना. अरे पण मगाशीच म्हणून तू का आपण पोरगी पाहून घेऊन म्हणून राजा असा करताय जेवणासाठी? नाही नाही आधी तर चल जेवण करून घेऊ. हा तेच म्हटलं. अरे पोरगीचं कसं? अबे राजा, अरे जमल्यावर चारण ना तुम्हाला हॉटेलमध्ये जेवण. ऐकून तर घ्या. यंदाही नाही वाटते माझं लग्न.